You're watching Ahmednagar City Channel. शिर्डी येथे गावठी कट्ट्याचा वापर करून हवेत गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। पोलिसांनी आरोपींकडून 3 गावठी पिस्टल, 3 जिवंत काडतुसे तसेच 2 मोबाईलसह एकूण 2,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्र विक्री आणि बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला असता शिर्डी येथील भीमनगर परिसरातील गणेश आप्पासाहेब शेजवळ याने गावठी कट्ट्याने हवेत फायरिंग केल्याची गुप्त माहिती मिळाली। गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने गणेश शेजवळला शिर्डीतील आरबीएल चौकात ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने फायरिंगचा व्हिडिओ मोबाईलमध्ये असल्याचे मान्य केले आणि शस्त्र त्याच्या चुलत भावाकडे असल्याची कबुली दिली। पोलिसांनी अजय रत्नाकर शेजवळच्या घरातून 3 गावठी पिस्टल, 3 जिवंत काडतुसे आणि रिकाम्या काडतुसांच्या पुंगळ्या जप्त केल्या। चौकशीत आरोपी गणेश शेजवळ याने भाऊसाहेब जगताप, राकेश पगारे आणि रोशन कोते यांच्याकडून प्रत्येकी 1 गावठी पिस्टल आणि 2 जिवंत काडतुसे खरेदी केल्याची माहिती दिली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी रोशन कोतेला अटक केली असून उर्वरित आरोपी फरार आहेत। या कारवाईत पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वी कारवाई केली। शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडाच्या संबंधाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तेथील गुन्हेगारांविषयी माहिती करून कारवाई करण्यासंबंधी सूचना दिलेल्या होत्या। माहिती काढत असताना शिर्डी येथील गणेश शेजवळ याचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ प्राप्त झालेला होता। त्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि टीमने त्याला ताब्यात घेतलं होतं। त्याने त्याच्याकडील शस्त्र हे अजय शेजवळ राहणार शिर्डी याच्याकडे ठेवल्याबाबत माहिती दिली। त्याप्रमाणे त्यांच्याकडनं 2-3 गावठी कट्टे, 3 रिकाम्या पुंगळ्या आणि 3 जिवंत काडतुसं असा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे। ATV न्यूज साठी प्रतिनिधी आयनूर शेख।